मागील 1 महिन्यापूर्वीच मी महापालिकेच्या एकूणच प्रभागाच्या संदर्भात अध्यादेश निघाल्यानंतर हा अध्यादेश निघत असताना मान्य आयुक्तांना अधिकार दिले जात आहेत, पण ते अधिकार नाममात्र आहे अशा प्रकारचे किंवा नामधारी आहेत अशा प्रकारचा एक आरोप केला होता। त्या आरोपाला बळकटी देण्याचं किंवा पुष्टी देण्याचं काम हे राज्य सरकारने काल केलेलं आहे। मान्य देवेंद्रजी फडणवीस यांनी काल जो आदेश काढलेला आहे ज्याच्यामध्ये या प्रभाग रचनेचे अधिकार जे तत्काळ म्हणजे ज्या महानगरपालिकेचे आयुक्त किंवा एकूणच त्या प्रशासनाला होते ते अधिकार काढून आता पुन्हा एकदा या ठिकाणी राज्य सरकारकडे घेतलेले आहेत। याचा अर्थ क्लिअर आहे की मागच्या 1.5 महिन्यापूर्वी जो आरोप केला होता ज्याच्यामध्ये या शहरातले भाजपचे 6 विधानसभेचे आमदार, 1 विधान परिषदेचे आमदार आणि माजी आमदार यांनी त्यांच्या पक्षाला सोयीची अशी प्रभाग रचना केलेली आहे आणि ती प्रभाग रचना घेऊनच ते नका निवडणूक लढवणारे आहेत आणि तीच प्रभाग रचना ही फायनली या ठिकाणी राज्य सरकारकडे सादर होणार आहे किंवा राज्य निवडणूक आयोगाकडे सादर होणार आहे। या संदर्भातला आमचा संशय खरा ठरला। कालचा राज्य सरकारचा आदेश याचाच अर्थ ही प्रभाग रचना इथं पुणे शहरात तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आहेत त्यांच्या पक्षाला डावलून सुद्धा किंवा शिवसेना शिंदे पक्षाला डावलून या प्रकारे केली या आमच्या आरोपाला बळकटी देण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे। या संदर्भात जिथे जिथे व्हायोलेशन झालेलं असेल प्रभाग रचना ज्या दिवशी जाहीर होईल त्याच्यामध्ये जिथे जिथे आम्हाला व्हायोलेशन दिसेल त्या संदर्भामध्ये मान्य उच्च न्यायालय आणि मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागण्याचं काम पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार आमचा हा पक्ष निश्चित करेल। या संदर्भात चुकीचं होऊन देणार नाही आणि जे चुकीचं होईल त्याच्या विरोधात अन्यायाच्या विरोधात या ठिकाणी दाद मागण्याचं काम आम्ही न्यायालयात पण आणि रस्त्यावर उतरून नक्की करू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।